नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9 ज्ञान योग, राजविद्या राजगुह्य योग, परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 28। शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसि। शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसि। शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसि। शुभ शुभ अशुभ अशुभ फलय फल एवं याप्रमाणे मोक्षसे तू मुक्त होशील कर्म कर्माच्या बंधने बंधनातून संन्यास संन्यासाच्या योग योग युक्त आत्मा मन दृढपणे युक्त झाल्यावर विमुक्त मुक्त झालेला माम मला उपैष्यसी तू प्राप्त होशील। भाषांतर आहे याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल। या संन्यास योगाने या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील। याच्या पुढचे सगळे जे श्लोक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत। शेवटचे 5-6 श्लोक राहिलेत या अध्यायातले, प्रत्येक श्लोक अत्यंत महत्वाचा आहे। काइंड ऑफ भगवान श्रीकृष्ण आता हे सारांश सांगत आहेत या अध्यायाचा, एंड करतायत। जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं, म्हणून इथे शब्द वापरला याप्रमाणे। एवम इति, संस्कृत मध्ये जेव्हा श्लोकामध्ये एवम इति वगैरे असतं ना, तेव्हा सगळं सांगून झालेलं असते, त्यानंतर आता त्याचा मूळ अर्थ
किंवा सारांश, सारांश, इति दृक्स्वलीला. भगवंतांनी काय सांगितलं 9व्या अध्यायामध्ये? सांगितलं की मीच या प्रकृतीचा रचयिता आहे, कर्ता करविता आहे, पालन पोषण करणार आहे, अध्यक्ष मी आहे, माझ्या अध्यक्षतेखाली या प्रकृतीतली प्रत्येक गोष्ट काम करत आहे. हे ज्याला मान्य आहे, जो मला मानतो, मला म्हणजे मी तुझ्या समोर उभा असलेला 2 द्विभुज रूपामध्ये, त्याला मी काय म्हणतो? महात्मा. आणि जो हे मान्य करत नाही त्याला मी म्हणतो मूढा किंवा मूर्ख. आणि असे महात्मेजन हे सगळं जाणून घेतल्यानंतर सदैव माझं कीर्तन करत असतात, माझी उपासना करत असतात, दृढ निश्चयाने मला शरण जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असे जे मला शरण जातात त्यांचं रक्षण मी करतो, हे प्रॉमिस पण करतात भगवंत. परंतु माझी उपासना न करता जे दुसऱ्या देवी देवतांची वगैरे उपासना करतात ते देवी देवतांकडे जातात. आणि मग काल परवा आपण जे वाचलं, माझी उपासना करायची कशी? मला काही अर्पण करा, पहिल्यांदा सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम, परंतु अगदी प्रेमाने अर्पण करा, भक्तिभावाने. तुझ्याला हा भक्तिभाव हा शब्द समजत नाही किंवा समजलं तरी त्याच्यावरती त्याप्रमाणे वागावं असं वाटत नाही, तो करेल अर्पण भगवंतांना, परंतु त्याच्या मागे भक्तिभाव नसणार आहे. त्याच्यासाठी डायरेक्ट उपदेश देतात, जो काल आपण वाचला परवा. त्याच्यामध्ये म्हणतात जे काही तू करायचं आहे ते सगळं माझ्यासाठी करायचं, दुसरं काही करायचंच नाही. तुला जे काही दान द्यायचं आहे, म्हणजे तुला जे काही द्यायचं आहे ते फक्त मलाच द्यायचंय, तुला जे काही करायचंय ते फक्त माझ्यासाठीच करायचंय. इंटरेस्टिंगली कालच्या हा जो श्लोक होता, यत करोशी यद अश्नाशी यद जुहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मदार्पणम, या श्लोकाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला टायटल काय द्यायचं म्हणून मी परत एकदा तात्पर्य वाचायला गेलो शिल प्रभुपादांचा. तर हे जे 2 वाक्य आहेत ना, त्याला कोटेशन मार्क केलेलं आहे तात्पर्यामध्ये शिल प्रभुपादांनी. हे सर्व माझ्यासाठी कर, सर्व दान मला दे. 2 वाक्य त्या तात्पर्यामध्ये कोटेशन मार्क मध्ये आहेत. म्हणजे असं नुसतं बघितलं तरी दिसतंय. या भगवद्गीतेचा सार आहे, जे काही करायचं ते सगळं भगवान श्रीकृष्णांसाठी केलं पाहिजे. जे काही द्यायचं नाही, सगळं द्यायचंच आहे, भगवान श्रीकृष्णांना दिलं पाहिजे बस. याचा रिझल्ट सांगतायत भगवंत आजच्या या श्लोकामध्ये. काय सांगतायत? याप्रमाणे, म्हणजे असं जर तू वागलास, अर्जुनाला सांगतायत, परंतु अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला पण सांगतायत, असं जर तू वागलास याप्रमाणे तुझी कर्मबंधने तथाच कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलापासून तुझी सुटका होईल. भगवद्गीता स्टेप बाय स्टेप सांगत आलेत की तू इथे अडकलायस तुझ्या कर्मामध्ये, ज्याला आपण कर्मबंधन म्हणतो, कर्माचं फळ, कर्मफळाच्या बंधनामध्ये. बऱ्याचदा रिपीटेडली भगवंतांनी सांगितलं कर्मफळ आणि कर्मफळाचं बंधन हे तुला आहे, मला नाही. त्याचं गणित पण समजावून सांगितलं. ही प्रकृती कशी निर्माण केली, त्या प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन तुम्हा जीव लोकांना ठेवलं जातं. आणि जोपर्यंत हा जो मागचा श्लोक आपण परवा दिवशी वाचला तसं जोपर्यंत तुम्ही वागत नाही तोपर्यंत तुम्हाला कर्मबंधनामध्ये राहावंच लागतं. त्याचा काय संबंध आहे कर्माशी? कारण मागच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, जे काही करायचंय ते सगळं माझ्यासाठी कर.
मग माझ्यासाठी सोडून जे काही करशील ते तुला बंधनात टाकणार. बरोबर आहे लॉजिक, हो की नाही? भगवान श्रीकृष्णांनी सरळ सरळ सांगितलं, जे काही करायचंय ते सगळं माझ्यासाठी कर. माझ्यासाठी न करता जे काही करशील ते तुला, ते तुझं कर्म असेल. त्या कर्माला फळ प्रकृती ठरवेल. प्रकृती माझी प्रतिनिधी आहे, ती ठरवेल. ते कर्माचं फळ तुला भोगावंच लागेल. आणि या कर्म आणि कर्म बंधन किंवा कर्माच्या फळाचं बंधन म्हणजेच हे भौतिक जग, हे भौतिक जेल, तुरुंग. तुरुंगामध्ये तुम्ही कायमचे अडकून राहाल. ज्याचं स्वरूप भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये सांगितलं. या तुरुंगाचं स्वरूप काय आहे? मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे आणि हे टेम्पररी आहे. तुझं शरीर पण टेम्पररी आहे, हे जग पण टेम्पररी आहे. टेम्पररी आहे म्हणजे असं नाही की संपलं की तुम्हाला भगवत धामात सोडलं जातं. नो नो नो, पुन्हा 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 तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातं. याचा अर्थ आहे टेम्पररी. जसं लहान मुलाला आपण एखादं टेम्पररी खेळणं देतो, त्याच्या हातातून काढून घेतो, परत दुसरं देतो, तसं. मग ह्या चक्रातून, ज्याला जनरली कर्मबंधन म्हटलं जातं, कर्मफळाचं बंधन, जर तुला सुटायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुला कार्य करावं लागेल. म्हणून या श्लोकाची सुरुवात होते याप्रमाणे कर्मबंधन तथा कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. याप्रमाणे म्हणजेच काय? सगळं माझ्यासाठी करायला लागलास तर. याच्या लेस दॅन 1% जर तुम्हाला कुणी सांगत असेल तर ते पूर्णपणे थोतांड आहे, चुकीचं आहे. तुम्हाला आकर्षित करून तुमचं शोषण करण्यासाठी तुम्हाला ते सांगितलं जातं. भगवद्गीतेचा ओरिजिनल मूळ संदेश जसा आहे तसा तुम्हाला हवा असेल तर तो हा आहे. यत करोशी यद अश्नाशी यद जुहोसी ददासी. जे काही करायचं आहे ते सगळं माझ्यासाठी केलं पाहिजे. इतक्या कठोर शब्दामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत, आपले आचार्य सांगतायत, तरी पण आपल्याला त्या लेवलला यावं असं वाटत नाही. म्हणजे ही मायाशक्ती किती स्ट्रॉंग असेल तुम्ही विचार करा, हो की नाही? काही भक्त लोक आपले ऍटलिस्ट या लेवलला आलेत की त्यांना समजलंय, यस हे परम सत्य आहे, हे जोपर्यंत आपण टाळणार आहे तोपर्यंत आपली इथून सुटका नाही. परंतु तरी हे करायचं कसं किंवा त्याच्यामध्ये जंप करायचं त्यांना होत नाही. परंतु हे पण खूप कमी आहेत, लेस देन 0.0111% आहेत. मनुष्यानाम सहस्त्रेषु, भगवंत स्वतःच म्हणतात पुढच्या अध्यायात. बाकीचे सगळे 9,99,999 लोकांना ह्याच्यात इंटरेस्टच नाही. त्यांना या भौतिक जगामध्येच खितपत्र पडायचंय. महत्वाचा शब्द भगवंत इथे वापरतात तो म्हणजे या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. याला संन्यास योग म्हटलेला आहे भगवंतांनी. 5व्या अध्यायामध्ये एकदा समजावून सांगितलं संन्यास म्हणजे काय. अर्जुनाचा प्रश्न होता, हो की नाही, सगळं सोडून संन्यास घ्यायचं का काम करायचं, दोन्हीतलं श्रेष्ठ कोणतं आहे? एकदा तर म्हणता सगळं सोडून द्या, एकदा तर म्हणता काम करा. भगवंत समजावून सांगता, कन्फ्युज होऊ नको, काम करणे श्रेष्ठ आहे, परंतु माझ्यासाठी काम करणे श्रेष्ठ आहे, आणि त्याला मी संन्यास म्हणतो. जो कोणी माझ्यासाठी काम करतो तो संन्यासी आहे. त्याला पत्नी असली तरी चालते, त्याला पत्न्या असलं तरी चालते, ती स्वतः पत्नी असली तरी चालते, ती पण संन्यासी आहे जर ती माझ्यासाठी काम करत असेल. हे बेसिक डेफिनेशन आहे भगवंतांचं. परत एकदा ते इथं सांगतात, या संन्यास योगाने युक्त होऊन, म्हणजे कुठल्या संन्यास योगाने? यत करोशी यत अश्नाशी, जे काही करशील ते माझ्यासाठी कर, त्याला म्हणायचं संन्यास योग. म्हणून प्रभुपाद म्हणायचे हे फालतूचा संन्यास आहे, तुम्हाला एका जागेवर हलायचं नाही, 10 नोकर पाहिजेत, मी सगळं सोडून दिलंय. नो,
जो भगवंतांसाठी काम करतो तो संन्यासी असतो. म्हणून प्रभुपादांनी विमानात चढले, 7 समुद्र पार करून गेले, वाईट मधल्या वाईट परिस्थितीमध्ये राहिले, वाईट लोकांशी भेटले, सगळं भगवंतांच्या सेवेसाठी. आणि प्रभुपादांनी हे ठाण मांडलेलं, यत करोशी यत अश्नाशी, सगळं भगवंतांसाठी करायचं. याला संन्यास योग म्हटले भगवंतांनी इथे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, खूप महत्वाचा एक श्लोक सांगतात भक्तिरस अमृत सिंधू मधला. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावना भवित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते. चेक फर्स्ट लाइन ऑफ purport. Superior direction. Read. One who acts in Krishna consciousness under superior direction. हे वाक्य बदलून घ्या. हे वाक्य चुकीचं भाषांतर आहे, पूर्णपणे चुकीचं आहे आणि काइंड ऑफ मुद्दामून भाषांतर केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं भाषांतर केलं आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असं कुठे लिहित नाहीत प्रभुपाद. प्रभुपादांनी कुठेच आपल्या तात्पर्यामध्ये, आपल्या लेक्चरमध्ये कुठेच सांगितलेलं नाही आहे वरिष्ठ भक्त, कनिष्ठ भक्त, वरिष्ठ भक्तांचा ऐका, वरिष्ठ भक्तांचा ऐका, वरिष्ठ भक्तांचा ऐका, वरिष्ठ भक्तांचा ऐका, वरिष्ठ भक्तांचा ऐका. जे आजकाल आपल्याला कंटिन्युअसली हे नॅरेटिव्ह आपल्या कानामध्ये घातलं जातं. वरिष्ठ भक्ताबद्दल बोलायचं नाही, वरिष्ठ भक्त अपराध होतो. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असं लिहिलेलं नाही आहे इंग्लिशमध्ये. सर्वश्रेष्ठ मार्गदर्शनाखाली म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली, सुपिरियर डायरेक्शन. सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावना भवित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते. युक्त म्हणजे प्रॉपरली करतोय तो. पारिभाषिक भाषेमध्ये, शब्दांमध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते. जसे संन्यासची व्याख्या सांगतात प्रभुपाद, यालाच युक्त वैराग्य म्हटलं जातं. वैराग्याचा अर्थ असा नसतो सगळं सोडून द्यायचं, सगळं भगवंतांसाठी करायचं, हे वैराग्याचा अर्थ असतं. स्वतःसाठी बिलकुल. प्रभुपाद तर एका लेक्चर मध्ये सांगतात, जनरली आपण वाचलं देखील 3ऱ्या अध्यायामध्ये, एक असतं कर्म, एक असतं सकाम कर्म, आणि एक असतं विकर्म, आणि एक असतं अकर्म. तर सकाम कर्म म्हणजे आपण वाचलं जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे, नियत कर्म, विहित कर्म, नेमून दिलेलं, शास्त्रामध्ये लिहिलेलं प्रिस्क्राईब ड्युटी वर्णाश्रमाप्रमाणे. आणि याच्या विरुद्ध जे शास्त्रात दिलेलं नाही आहे किंवा तुमच्या वर्णाप्रमाणे तुम्ही वागत नाही किंवा जे शास्त्रामध्ये करू नका म्हणून सांगितले तरी ते करतात, त्याला विकर्म किंवा पाप कर्म म्हणतात. ही बेसिक डेफिनेशन आहे पाप कर्माची. परंतु अशा ठिकाणी प्रभुपाद बोलताना सांगतात की जे काही तुम्ही भगवंतांसाठी करत नाही त्याला पाप कर्म म्हणतात. मग ते शास्त्रात दिलेलं असो, विहित कर्म असो, तुमच्या वर्णाप्रमाणे असो, तुम्ही जर भगवंतांसाठी करत नसाल तर तेच पाप कर्म आहे, कारण ते तुम्हाला बांधून ठेवत. पाप म्हणजे त्या पापाचा अर्थ काय? त्यामध्ये करायचं सगळं, फक्त ते भगवंतांसाठी करायचं, सोडून काय द्यायचं नाही. हे सोडून देणे म्हणजे त्याला संन्यास म्हटलं जातं. संन्यासी आहे, सगळं सोडून दिलंय. काल मी आमच्या नातेवाईकांच्या इथे वास्तुशांती गृहप्रवेश कार्यक्रमाला गेलो होतो, तर माझ्या मावस बहिणी मला चिडवत होत्या, काय हे काय सगळं सोडून दिलं, ह्याच्याबरोबर काय बोलायचं आता? काय सोडून दिलं? काय नाही सोडून दिलेलं. सोडून काय द्यायचं नाही, सगळं भगवंतांसाठी करायचं. त्याला खऱ्या अर्थाने वैराग्य म्हणतात, त्याला खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण इथे संन्यासी म्हणतात. पण प्रभुपाद भक्तिरसामृत सिंधू मधला एक श्लोक सांगतात इथे. याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढील प्रमाणे करतात. हा श्लोक लक्षात ठेवा कायमचा. अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुञ्जतः निर्बंधः कृष्ण संबंधे युक्त वैराग्यमुच्यते.
यातले सगळ्यात महत्वाचे 2 शब्द लक्षात ठेवायचे आपण, म्हणजे निर्बंध, कृष्ण संबंध. एका बाजूला निर्बंध, दुसऱ्या बाजूला कृष्ण संबंध. प्रत्येक गोष्टीचा भगवान श्रीकृष्णांशी संबंध आहे. त्याच्याशिवाय भगवंतांनी बनवलं कशाला असतं? सगळं भगवंतांचे अंश आहेत, सगळे भगवंतांचे पार्ट अँड पार्सल आहेत. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांच्याकडे पाहायला लागलो ना, आपलं मन हृदय कधीच कलुषित होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट वापरायला लागलो ना, तर आपण कधी कर्मबंधनात अडकणार नाही. कृष्ण संबंध आहे, भगवान श्रीकृष्णांची याचा संबंध आहे. माझ्याशी संबंध मी कशाला जोडायचा प्रयत्न करतोय? याला मी भगवंतांच्या सेवेतच वापरलं पाहिजे. वस्तू असो, व्यक्ती असो, काही असो. जसं परवा मी सांगत होतो, श्रील प्रभुपाद चिडून म्हणत होते बुरिजन प्रभूंना, तुझी बायको देखील भगवान श्रीकृष्णांची प्रॉपर्टी आहे, तुला अधिकार नाही माझं म्हणायचं, सगळं भगवंतांचं आहे. असं जो बघायला शिकतो तो त्या पद्धतीनेच काम करतो, आणि त्या कामालाच भक्ती म्हटलं जातं. तुम्हाला काय भक्ती सांगितलंय कोणी? बरेच लोक, सगळेजण म्हणतात प्रभूजी भक्ती केली पाहिजे, भक्तीमध्ये प्रगती कशी होणार? भक्ती करायची आहे, भक्ती करायची आहे, भक्तीसाठी चांगलं आहे, भक्तीसाठी चांगलं आहे. भक्ती म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, व्यक्ती, वेळ, तुमचं शरीर, तुमचं वाचा, काया, सगळं भगवंतांसाठी वापरणे, त्याला भक्ती म्हणतात. याला नो कन्सेशन. एक वापरतो, एक वापरत नाही, किंवा एवढा वेळ वापरतो, एवढा वेळ नाही. नो कन्सेशन. 100% ऑफ द टाइम. सगळं काही सर्व वेळेला भगवंतांसाठी वापरलं पाहिजे. हे सर्व वेळेला खूप ठिकाणी सांगितलंय भगवंतांनी, हो की नाही? व्हॉट इज दॅट श्लोक? सर्व कालेषु. एका श्लोकामध्ये भगवान म्हणतात, कधी कधी करायचंय तुला अर्जुन असं? सर्व कालेषु, प्रत्येक वेळेला, नो कन्सेशन. तर हे लक्षात ठेवायचं. निर्बंध कृष्ण संबंधे, ह्यालाच म्हटलेलं आहे वैराग्य, युक्त वैराग्य मुच्यते, खरोखरचा वैराग्य. श्रील रूप गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते. आपण कर्म करणे पूर्णपणे थांबवू शकत नाही. म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण केले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते. वस्तुतः संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मामुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणाऱ्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो. शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आलेले आहे, ते आपण नंतर वाचूया. प्रभुपाद इथे सांगतात अत्यंत महत्वाची गोष्ट, हे सगळं करायचं कशाला? स्वतःचं मन शुद्ध करायला. अशा प्रकारे आपण जर प्रत्येक गोष्ट, आपलं कर्म, आपल्या कर्माचं फळ सगळं भगवंतांसाठी अर्पण करायला सुरुवात केलं तर आपलं हृदय, आपलं मन स्वच्छ होतं. आणि हे आपलं हृदय, आपलं मन स्वच्छ व्हावं, दृढपणे मन भगवंतांवर स्थिर व्हावं, म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागतं आणि काय केलं नसलं पाहिजे हे सांगायला आणि याचं ट्रेनिंग द्यायला आध्यात्मिक गुरु असतो, स्पिरिच्युअल मास्टर. आणि जोपर्यंत तुमचा आध्यात्मिक गुरु तुम्हाला अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करत नाही, शब्द खूप महत्वाचा आहे इथे, युक्त. प्रभुपाद शब्द याच्यामध्ये संन्यास योग, योग युक्त आत्मा. आणि प्रभुपाद पहिल्याच वाक्यामध्ये सांगतात, जो सुपिरियर, श्रेष्ठ मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनाभवित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते. तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करायचं काम हे गुरुचं असतं. गुरु जर तसं करत नसेल तर नाही तुम्ही त्याला गुरु मानलेला आहे, नाही तर
नाही आणि नाही त्याने तुम्हाला शिष्य मानलेलं आहे. ट्रेनिंग अत्यंत महत्वाचं असतं, कारण जितकं तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त व्हाल, हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, युक्त. जितकं तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त व्हाल तशी तशी तुमची क्रमाक्रमाने, स्लोली, स्टेप बाय स्टेप तुमची शुद्धी होत जाते, तुम्ही शुद्ध होत जाता. सगळी कल्मश, जर प्रभुपाद म्हणतात सगळी कल्मश, अनर्थ सगळे निघून जातात आणि मग तुम्ही भगवंतांना प्राप्त करायला पात्र होता. त्याचं प्रभुपाद इथे म्हणतात माम उपैष्यसी, मला प्राप्त करता. आणि म्हणून भगवंत सांगतात की जो कोणी मला प्राप्त करणे हे ज्याचं ध्येय आहे जीवनाचं, तो माझा भक्त आहे. तुम्ही स्वतः मग पडताळून तुम्ही स्वतःच पडताळून पाहिलं पाहिजे की तुमच्या जीवनाचा ध्येय आहे का भगवंतांना प्राप्त करणे. मग भगवंतांना प्राप्त करणे हा जर तुमच्या जीवनाचा ध्येय असेल तर अशा प्रकारे युक्त व्हावं लागेल. आणि तुम्हाला जर समजत नसेल, आता भगवद्गीता इतके दिवस आपण वाचतोय, भागवतम वाचतोय, अनेक बाहेर जाऊन तुम्ही प्रवचन वाचता, ऐकता, परंतु तुम्हाला कशा प्रकारे युक्त व्हावं भगवंतांच्या कृष्ण भावनाभवित कर्मामध्ये, सेवेमध्ये कळत नसेल तर ते युक्त करण्याचं काम हे आध्यात्मिक गुरुचं असतं. त्याच्यासाठी गुरु करायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे पटलेलं आहे की यस, भगवान श्रीकृष्ण सांगतात यत करोशी यद अश्नाशी यद जुहोशी ददासी यत, माझ्या कामामध्ये कंटिन्युअसली युक्त झालं पाहिजे, मग तुम्ही मुक्त व्हाल. मला हे कळतंय परंतु युक्त कसं व्हायचं माहिती नाही, मला तुम्ही युक्त करा. म्हणून गुरुकडे जायचं असतं. आजकाल नुसती फॅशन झालेली आहे गुरु करायची. तुमची दीक्षा झाली नाही प्रभूजी? माझ्या 2 दीक्षा झाल्या, माझ्या पत्नीच्या पण 2 दीक्षा झाल्या, माझ्या मुलांच्या पण झाल्या, माझा मुलगा आता 2nd दीक्षाला लाईन मध्ये आहे. तुमची झाली नाही? काय सांगता तुम्ही? कुठे दीक्षा झाली? कुठे आहे गुरु? गुरुचं काम गुरु करत नाही, शिष्याचं काम शिष्य करत नाही. काय करतो एक्झॅक्टली आपण, आपल्यालाच माहिती नाही. काल गाडीमध्ये जाताना आम्ही ऐकत नव्हतो, वाचत होतो, मी ऐकत होतो. चैतन्य चरितामृतामधला एक सुंदर तात्पर्य भूरिजन प्रभू आहेत असं लिहून देतात. अमेझिंग, अमेझिंग. प्रभुपाद सांगत होते की या भौतिक जगामध्ये आपलं पतन कसं होतं आणि या भौतिक जगामध्ये आपण वाचतो कसं, आणि कोण आपल्याला हे भक्ती लतेचं बीज देतं आणि त्या बीज दिलेलं ते पेरल्यानंतर त्याचा सांभाळ कसा करायचा. मला आठवत नाही त्याचा श्लोक नंबर, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असता. कोणाला वाचायचं असेल तर मला आठवण करा, मी तुम्हाला पाठवतो. अतिशय सुंदर रीतीने सांगितलं. पूर्ण त्या तात्पर्यामध्ये आध्यात्मिक गुरुचं महत्व सांगतात श्रील प्रभुपाद. आणि इंटरेस्टिंगली त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की तुम्हाला खरोखर वैष्णव व्हायचं असेल, तुम्हाला खरोखर भगवान श्रीकृष्णाचं भक्त व्हायचं असेल तर पहिली आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात एक जरी पाळला तरी भास होते असे एकच नियम आहे, तो म्हणजे अभक्तांचा संग टाळणे. असत संग त्याग हे वैष्णवाचार. आणि इंटरेस्टिंगली प्रभुपाद त्याच्या पुढे लिहितात अभक्तांचा संग टाळता यावा, कारण माणूस हा सोशल प्राणी आहे. मराठीत काय म्हणतात? सामाजिक प्राणी आहे. त्याला समाज सोडून, माणसानं सोडून राहायचं जमत नाही. माणसाला संघ कायमचा लागतो. 4 टवाळकी बाजूला कायमचे लागतात, कारण एकट्याला राहायला जमत नाही. मग असंच संघ तर टाळायचा आहे अभक्तांचा. मग संघ कसा करायचा, कुणाचा करायचा, म्हणून आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे, प्रभुपाद म्हणतात. अजून इंटरेस्टिंग गोष्टी यायच्या आहेत त्याच्या पुढची. हे इंटरेस्टिंग गोष्ट नाही. आणि सरप्राइझिंगली ऍक्च्युली मला पण शॉक बसला, मला माहिती होतं तरी पण शॉक बसला. त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, श्रील प्रभुपादांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि जर संस्थेमध्ये पण सगळे अभक्तच झाले आणि संस्थेमध्ये पण तुम्हाला कोण भक्त भेटणं झाले, तिथे पण संघ मिळणं झाला, तर फक्त आपल्या गुरुशी संघ करा, तोच तुम्हाला घेऊन जाणार. आचार्याशी संघ करा, तोच तुम्हाला भगवत धामात घेऊन जाणार.
प्रभुपादांना हे सगळं माहिती होतं पुढच्या 10,000 वर्षात काय होणार आहे, काय होणार नाही, कोण धर्माच्या नावाखाली काय करणार आहे, सगळं कारण भागवत भक्ती वेदांत नाव होतं प्रभुपादांचं. भागवत, भगवद्गीता, पूर्व आचार्यांचे तात्पर्य, सगळे वेद, सगळं सगळं संस्कृत, इंग्लिश, बेंगाली सगळं एक्सपर्ट होते प्रभुपाद. तेव्हाच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त व्हायचं असेल तर पहिली इम्पॉर्टंट गोष्ट असते शुद्ध गुरु शोधणे, प्रमाणित प्रामाणिक गुरु शोधणे, जो तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या यत करोशी, गोल हे आहे यत करोशी, जे काय करायचं ते सगळं भगवंतांसाठी, अशा सेवेमध्ये तुम्हाला युक्त करू शकेल. कलियुगामध्ये महाभयानक कठीण काम आहे, तरी पण हेच करावं लागतं पहिलं. म्हणून प्रभुपाद पुढे इथे लिहितात, वस्तुतः संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणाऱ्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते, स्टेप बाय स्टेप प्रगती होते, तसा तसा तो भगवंतांना पूर्ण शरण जातो. गोल हेच आहे, भगवंतांना पूर्ण शरण जाणे. शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आलेले आहे. आता प्रभुपाद थोडस समजावून सांगतात की ही मुक्ती म्हणजे मायावादी निर्विशेषवाद्यांची मुक्ती नाही, भगवंतांमध्ये जाऊन विलीन व्हायचं आणि मुक्त व्हायचं. नो, भगवंतांना प्राप्त करायचंय. मामुपैष्यसी. तर थोडस ते फास्ट वाचूया, कारण होपफुली तुमच्यापैकी कोणी मायावादी नाही इथे. अशा मुक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही, तर तो भगवत धामात प्रवेश करतो. या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. मामुपैष्यसी, तो माझ्याकडे येतो, म्हणजेच तो भगवत धामात परत जातो. आता एखादा व्यक्ती, हे मी एक्सप्लेन करायचं नाही म्हणतो आणि परत करतो, कारण प्रभुपाद याच्यावरती खूप जोर देतात. एखादा व्यक्ती म्हणेल, नाही तुम्ही चुकीचा अर्थ काढताय, मामुपैष्यसी म्हणजे तो माझ्या शरीरात येऊन माझ्याशी विलीन होतो, असं पण होऊ शकते. असं नाही होऊ शकत, कारण भगवंत पुढे एका ठिकाणी म्हणतात, मी अशा अशा ठिकाणी राहतो, माझं धाम आहे, हे माझं काम आहे, हे माझं स्वरूप आहे. मग व्यक्ती सांगतोय मी राहतो कुठे, माझं नाव काय, मी करतो काय, मी दिसतो कसा, मग तो व्यक्तीच असला पाहिजे ना. मला प्राप्त करतो म्हणजे काय, मी जिथे राहतो तुम्ही तिथे येता, नाही. कोणी तुम्हाला असा मायावादी भेटला तर तुम्ही त्याला अशा प्रकारे उत्तर द्या. हे मूर्ख असतात मायावादी, ऐकत नाहीत, परंतु ट्राय करा, म्हणजेच तो भगवत धामात परत जातो. मुक्तीच्या 5 विविध अवस्था आहेत आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे ज्या भक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे, तो अशा स्थितीप्रत येऊन पोहोचला आहे की देह त्यागानंतर तो भगवत धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात रममान होतो. बाकीचे मुक्तीचे प्रकारमध्ये भक्ताला इंटरेस्ट नसतं, सायुज्य, सामिप्य, सारूप्य वगैरे. भक्ताला फक्त एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतं, आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येणे. असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या स्वरूप म्हणजे आपल्या ओरिजिनल कंडिशन मध्ये येणे म्हणजे खरी मुक्ती असते. आणि आपली ओरिजिनल कंडिशन आहे, आपण भगवंतांचे दास आहोत. भगवंतांची 24 तास प्रत्येक क्षण सेवा करणे ही आपली मुक्ती आहे. स्वरूपेन व्यवस्थिती, समथिंग लाईक दॅट. मुक्तिर्हित्वा स्वरूपेन व्यवस्थिती, समथिंग लाईक दॅट श्लोक आहे. भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्या व्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही, तोच वास्तविक संन्यासी होय. असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. जर तुम्ही म्हणाल प्रभूजी मला संन्यासी व्हायचं नाही, तर हा टर्म वापरलाय. कधी कधी याला भक्त म्हटलं जातं, कधी कधी याला संन्यासी म्हटलं जातं, कधी कधी याला सांगा कुठली नाव वापरली जातात. याच अध्यायात आणखीन एक नाव वापरलंय, महात्मा म्हटलं जातं, कधी कधी याला ऋषी म्हटलं जातं, कधी कधी याला मुनी म्हटलं जातं, बघ नाही.
दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बऱ्याचदा मुनी शब्द वापरतात. मुनिरुच्यते, मुनिरुच्यते. हे सगळी महान व्यक्तीला दिलेली पद आहेत. त्यामुळे असं समजू नका तुम्हाला संन्यासी व्हायचं नाही, भक्त व्हायचंय म्हणजेच संन्यासी व्हायचंय. प्रत्येकाला व्हायचंय. कसं व्हायचंय? भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्या व्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही. जरासं थोडस प्रभूजी नो, एक दिवस नो. वाक्य आणखीन एकदा वाचतो मी. भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्या व्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही, तोच वास्तविक संन्यासी होय. असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. हे 6 प्रकारे आपण भगवंतांना शरण जायचं असतं ना, त्यातले सगळ्यात महत्वाचं आहे गोतृत्वे वर्णम तथा. असा व्यक्ती मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. ऑफकोर्स ज्याच्यावरती आपण अवलंबून आहे, अवलंबून असणे म्हणजे काय? माझं सगळं तोच देतो, बरोबर आहे की नाही? मी परवा एक लेक्चर ऐकत होतो, अतिशय सुंदर. हे 6 जे शरण जायचे जे 6 विधी आहेत, अनुकूलस्य संकल्पम, प्रतिकूलस्य वर्जनम. भगवंतांच्या सेवेसाठी जे अनुकूल आहे तेच केलं पाहिजे, जे प्रतिकूल आहे ते त्यागून दिलं पाहिजे इमिजिएटली. भगवंत रक्षण करतील याच्यावरती पूर्ण विश्वास असणे, भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून राहणे, आत्मनिक्षेपण स्वतःला भगवंतांकडे टाकून देणे, आणि कार्पण्य म्हणजे दीनहीन भाव असणे. त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून असणे. का? कारण ज्या व्यक्तीवर आपण अवलंबून असतो ना, त्याला आवडतं तेच आपण करतो. ज्या व्यक्तीवर आपण अवलंबून असतो त्याला आवडत नाही ते आपण करत नाही. जसं लहान मुलं आई वडिलांवर अवलंबून असतात, मग आई वडिलांना आवडेल ते करतात. आई वडील रागवतील म्हणून काही गोष्टी असतात, करत नाही, हो की नाही? आई वडील माझं रक्षण करतील पूर्ण विश्वास असतो, कारण त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी नाहीच देणार, मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे, हो की नाही? आणि मग एवढं सगळं माहिती आहे, सगळं माझ्यासाठी तोच करतो, सगळं माझ्यासाठी तेच आहे, मी फक्त त्याच्याचसाठी आहे म्हणायला प्रॉब्लेम काय आहे? टाकून द्यायचं त्याच्यात पायावरती. आणि मग एवढं सगळं केल्यावरती हा भाव आपोआपच येतो की मी दीनहीन आहे, मी त्याच्यावर अवलंबून आहे, तो माझ्यावर नाही, त्यामुळे मी हीन असलंच पाहिजे, दीन असलंच पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात घ्या काय इम्पॉर्टंट आहे. गोतृत्वे वर्णम तथा. तो सदैव पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून असतो आणि म्हणून तो सदैव भगवंतांसाठीच काम करतो. यत करोशी यत अश्नाशी. फिरून फिरून तिथंच यायचंय, सगळं भगवंतांसाठी करायचंय. हे बंद करा भक्ती. थोडं फक्त गुरुवारी भगवंतांसाठी करायचंय, कार्तिक महिन्यामध्ये फक्त भगवंतांसाठी करायचंय, उरलेलं माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मित्रांसाठी, माझ्या धंद्यासाठी, माझ्या जॉबसाठी. ही भक्ती नसते. ऍटलिस्ट जाणीव होऊ द्या तुम्हाला की ही भक्ती नसते. भक्तीला कशाला म्हणतात? यत करोशी यत अश्नासी यत जुहोशी. सगळं काही भगवंतांसाठी करायचं. त्या स्टेजला मला यायचं एक दिवस. निदान हा दृढ संकल्प तरी करा, नसेल तर तुम्हाला भक्तीच कळाली नाही. आणि या कठोर शब्दामध्ये तुम्हाला ऐकावंच लागणार आहे, कारण ते सत्य, परम सत्य आहे. मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजावून पण सांगू शकत नाही, माफ करा मला पण. तर तुम्ही म्हणाल की आम्ही आलोय तुमच्याकडे चांगलं सोपं काहीतरी ऐकायला, आणि तुम्ही मात्र सारखं सारखं हेच सांगायला लागलंय. अगदी 0.0000001% केसाच्या टोकाच्या लाखाव्या भागा इतका वेळ किंवा इतकी आसक्ती जरी तुम्हाला या भौतिक जगामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये निर्माण झाली, तर तुम्ही भक्त या पदावरून लगेच खाली पडता. जोपर्यंत पूर्ण आसक्ती फक्त भगवंतांमध्ये आहे तेव्हाच तुम्ही भक्त होता. म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवे प्रित्यर्थ करतो.
आहे इथे करण्या फक्त आणि फक्त भगवंतांना संतुष्ट करण्याकरताच करतो तो जे काही करतो. कधी कधी मग भक्त लोक प्रश्न विचारतात, प्रभूजी झोपायचं, झोप पण भगवंतांसाठीच कसं काय करतो? या ऑफकोर्स झोप प्रॉपर झोप घेतल्याशिवाय उठून भगवंतांसाठी काम कसं करणार परत तुम्ही? सगळं भगवंतांसाठी. हा भाव बदलला पाहिजे. सगळं मी भगवंतांसाठी करतोय. मग ऍज पार्ट ऑफ दॅट तुम्हाला झोपायला मार्केटला जायला लागलं. मार्केटला कधी कधी बाहेरच्या लोकांना वाटेल की हा नॉर्मल आमच्यासारखंच सगळं करतो आणि भगवंतांसाठी करतो. काय करतो? भगवंतांसाठी करतो. काम कदाचित तेच असेल, परंतु मागचा भाव काय? मी सगळं भगवंतांसाठी करतोय, है की नाही? पूर्णपणे भगवंतांसाठी करतोय. आणखीन एकदा वाचतो मी. म्हणून तो जे काही करतो, जे काही सगळं, म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवेप्रित्यर्थच करतो. वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्मे करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते. सकाम कर्म पण करायची इच्छा नसते. सगळं भगवंतांसाठीच करायचंय. आता हे तुम्हाला विचित्र वाटेल, हे प्रभूजी मग हे वर्णाश्रमामध्ये बसत नाही. वर्णाश्रम ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही पूर्णपणे 100% शुद्ध भगवंतांचे भक्त होता, तुम्हाला वर्णाश्रम नसतो. वर्णाश्रम हे भौतिक जगाच्या व्यवस्थेसाठी आहे. जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत वर्णाश्रम आहे. एकदा भगवंतांचे शुद्ध भक्त झाला 100%, 100%, तर भगवंत सांगतील ते करायचंय. मग तिथे कुठला आला वर्णाश्रम? तुमचा वर्ण एक असेल, भगवंतांनी काम दुसरं सांगितलं, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही सगळं भगवंतांचं ऐकायचं ठरवलंय. सामान्य जन वेदोक्त नियत कर्मांचे पालन करण्यास बांधील आहेत, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधी कधी वेदोक्त नियम कर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुतः तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो. आपण म्हणतो की वैदिक शास्त्रीय शास्त्र संमत सगळं केलं पाहिजे, परंतु भगवंतांनी सांगितलं हे कर, शास्त्राच्या विरुद्ध असेल, वैदिक नियमांच्या वर्णाश्रमाच्या विरुद्ध असेल तरी केलं पाहिजे. केलंच पाहिजे, तर त्याचा पण दंड मिळतो. जसं युधिष्ठिर महाराजांनी करायला नकार दिला. भगवंतांनी म्हटलं असं असं खोटं बोल. युधिष्ठिर म्हटलं, महाराज म्हटले नाही, माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे. तर तुझा कुठला धर्म? भगवंत बनवतील ते धर्म असतो, आपण थोडीच धर्म बनवतो. युधिष्ठिर महाराज चुकले 0.01%, त्याच्यासाठी दंड भोगावा लागला त्यांना. लक्षात येते का तुम्हाला या गोष्टीचं महत्व? भगवंतांसाठीच सगळं केलं पाहिजे, भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सगळं केलं पाहिजे. सगळं. आणि म्हणूनच वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रिया मुद्रांचे आकलन होऊ शकत नाही. तंतोतंत शब्द असे आहेत, तार वाक्य क्रिया मुद्रा विज्ञेय ना भुजाय. चैतन्य चरितामृत. म्हणजे काय? नॉर्मली आपल्याला वाटतं की हा काय करतोय, परंतु भौतिक दृष्टिकोनातून, या जगाच्या दृष्टिकोनातून तो विद्वान आहे. जसं सार्वभौम भट्टाचार्यांना चैतन्य महाप्रभू सापडले. सार्वभौम भट्टाचार्यांना असं वाटायचं की हा बिचारा, त्याच्यावर आपण दया केली पाहिजे. संन्यासासारखा दिसतो, परंतु संन्यास धर्म पण याला माहिती नाही, याला जरा संन्यास धर्म शिकवला पाहिजे. चैतन्य महाप्रभू शुद्ध भक्तिभावामध्ये काय करतात त्याला काही समजत नाही. एक शुद्ध भक्ताची कामं जी असतात ना, ते या जगातल्या विद्वान माणसाला समजत नाही. असं काय करायला लागलं? किंवा एखादा या जगातला विद्वान माणूस म्हणू शकतो की त्यात काय विशेष आहे, आमच्यासारखंच तो पण करतोय. नो, भगवंतांची सेवा ही या जगाच्या पलीकडची असते, जरी ती या जगातली वाटत असली तरी. जरी तुम्हाला वाटत असेल की मी बाजारात जाऊन 4 किलो टोमॅटो घेऊन येतोय, परंतु जर भगवंतांसाठी आणत असेल तर ती या जगाच्या पलीकडचं काम असतं. त्याचा या जगाशी संबंधच नाही, दिव्य ट्रान्सेंडेंटल असतं. याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो आणि भगवंतांची सेवा कशी करावी या संबंधी जो सतत चिंतन करीत असतो,
तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवत धामात परत जाणे हे सुनिश्चित असते. जर तुम्ही नित्य, शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हे वाक्य परत मी वाचतो. नित्य म्हणजे कायमचं. याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो, कायमचा, आणि नसला तरी विचार करत असतो भगवंतांची सेवा कशी करायची किंवा भगवंतांची सेवा कशी करावी यासंबंधी तो सतत चिंतन करीत असतो, तो इथेच मुक्त झालेला असतो. याच शरीरात, इथेच पृथ्वीवरतीच मुक्तात्मा, तो महात्मा असतो, मुक्तात्मा असतो. पण पुढे आता पुढच्या अध्यायामध्ये भगवंत सांगणार आहेत की तुझं मन माझ्यावरती स्थिर कर आणि बुद्धी माझ्यासाठी, काय म्हणतात भगवंत, युक्त कर. मनामध्ये सदैव माझा विचार करायचा. मन मना भव मत भक्त, या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, अत्यंत महत्वाचा. हा एकच श्लोक आहे, भगवान श्रीकृष्ण 2 वेळा म्हणतात या संपूर्ण संभाषणामध्ये. सदैव मन माझं विचार करत असलं पाहिजे. बुद्धी काय करीत असली पाहिजे, माझं विचार कसं करायचं याचं प्लॅनिंग करत असली पाहिजे. काय काम करायचं भगवंतांसाठी, काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय करायचं. बुद्धी फक्त माझ्यासाठी युक्त कर. मन आणि बुद्धी या दोघांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं ना, बाकी सगळे आपोआप भगवंतांच्या सेवेत लागतात. तुमचं शरीर, तुमची वाचा, तुमचे इंद्रिय, सगळे, अहंकार देखील. अहंकार यांच्याशिवाय झिरो आहे. अहंकाराला हे सगळे मदत करतात. मन, बुद्धी, इंद्रिय, हात, पाय वगैरे यांनी मदतच करायचं बंद केलं. हे सगळे म्हटले आम्ही फक्त भगवंतांचंच स्मरण करणार आहे, भगवंतांचंच चिंतन करणार आहे, भगवंतांचंच काम करणार आहे. अहंकार काय करणार? हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पुढे 11व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. 11व्या का 13व्या अध्यायात, विसरलो मी. मय्या अर्पित मनोबुद्धी, भगवंत म्हणतात. 2-3 वेळा म्हणतात हे मय्या अर्पित मनोबुद्धी. हे खूप महत्वाचं आहे. मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो आणि भगवत सेवा कशी करावी यासंबंधी सतत चिंतन करीत असतो. बघा, परत शब्द आला, सतत. तो वर्तमान काळात मुक्त असल्याचे जाणले पाहिजे आणि भविष्यात तो भगवत धामात जाणार 100% ह्याची गॅरंटी असते, सुनिश्चित असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुण दोष विवेचनांच्या पलीकडे आहेत, त्याप्रमाणे शुद्ध भक्तही गुण दोष विवेचनेच्या पलीकडे असतो. त्याच्यामध्ये काही दोषच राहत नाही. भौतिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले तर तुम्हाला 1000 दोष दिसतील. शरीरात पण दिसतील, मनात पण दिसतील, त्याच्या आचरणात पण दिसतील. पण तो जो भगवंतांसाठी काम करत आहे त्याच्यामध्ये काहीच दोष नाही, कारण त्याने टॉपमोस्ट धर्म जाणलाय. जो भगवंत बनवतात तोच धर्म. भौतिक जगातले नियम कायदे मग त्याच्यासाठी काही फरक पडत नाही. आणि म्हणूनच त्याचं पहिलं लक्षण भगवंत सांगतात, तो काय होतो, निर्भय होतो, भयभीत होत नाही कशाने. कायदा वेदा त्याला काही फरक पडत नाही. अगदी प्रकृती देवी, माया देवी येऊन जरी म्हटली तुला मृत्यू देणार आहे किंवा तुला हे येणार आहे किंवा ते होणार आहे, तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण तो मुक्तच आहे. एक्झॅक्टली भगवंतांसारखे आहोतच आपण, ऍक्च्युली भगवंतांसारखे एक्झॅक्टली गुणात्मक दृष्ट्या. फक्त विसरलोय आता. पण भगवंतां समान होत नाही, भगवंतांसारखे होत, शुद्ध. हा फॉर्म्युला आहे. आता पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंत समजावून सांगतात की हा जो चान्स आहे तो चान्स मी सगळ्यांना देतो. मी कोणाशी पक्षपात करत नाही, कारण मी शुद्ध आहे. माझ्या इतकं शुद्ध कुणीच नाही. मी शुद्ध आहे म्हणजेच काय, मी कोणाचाही द्वेष करत नाही. एकावर कमी प्रेम करणे, दुसऱ्यावर जास्त करणे हे देखील करत नाही. पुढच्या 2-3 श्लोकामध्ये ते सांगतात. हे पण समजावून घेणं खूप गरजेचं आहे. एनिवे, उद्या चर्चा करूया त्याच्याबद्दल. उद्या नाही, परवा. उद्या आमचा सत्संग असतो. उद्या 8 वाजता क्लास होईल दामोदर अष्टकम वरती.
हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. सर्व भक्तांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, आता आपण चर्चा करत होतो की सर्व काही कर्म जे आहे त्यांनी म्हणजे भगवंतांनी आधी सुद्धा ह्याच्यामध्ये सांगितले की जे काही कर्म करतोय ते सगळं मला अर्पण कर म्हणून. त्याच्यात आता परत एकदा ते सेम सेम परत एकदा रिपीट झालं, तेच सांगितले त्यांनी की जे काही कर्म करतोयस तो ते मला अर्पण कर. मग आता उद्या एखादा जर का असं म्हणेल की मी दारूचं दुकान काढतो आणि दिवसभर विकतो आणि त्याच्यातनं जे काय मिळतंय तर ते भगवंतांना अर्पण करतो, जे काय कर्म करतोय तिचं ते तेव्हा भगवंतांना अर्पण करतो, तर मग ते कसं चालणार? मग चोर सुद्धा असं म्हणेल मी दिवसभर चोरी करतो आणि ते भगवंतांना अर्पण करतो. एखादा खाटीक पण म्हणेल हा. मग कसं काय ते? ज्या व्यक्तीला आपण शरण जातो ना, तो सांगेल तेच करायचं असतं. आपल्या मनाने करून कसं चालेल? जेव्हा तुम्ही तुमच्या मनाने करता तेव्हा तुम्ही पहिला रूलच ब्रेक करता. तुम्ही अजून त्याला शरणच गेलेलं नाहीये. तुमच्या त्या काम करण्यामध्ये त्याला संतुष्टी असली पाहिजे ना. पहिली गोष्ट ही. अजून त्याच्या पुढची मी गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीला आपण सर्वश्रेष्ठ मानतो, ज्या व्यक्तीला आपण शरण जाणार आहे, ज्या व्यक्तीसाठी आपण आत्मसमर्पण करणार आहे, तो सांगेल ते केलं पाहिजे. मी माझ्या मनाचं करून मी माझं त्याच्यातून आलेलं मी तुम्हाला सगळं देतो म्हणण्यात काय अर्थ आहे? ओके नाही? मग तो त्याच्या मनाला काय आवडतं किंवा तो काय सांगतो हे समजावून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकडे कोण नेता आपल्याला त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला पाहिजे. ते समजावून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मनाने मी काय पण करतो म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यासाठी करायचंच नाहीये. आणि ऍक्च्युली पुढच्या एका अध्यायामध्ये भगवंत ते पण सांगतात की मला पूर्ण शरण अजून तू आलेलं नाही आहेस ना, तर पहिली स्टेप हीच असते. तू ठीक आहे, तू जे काय करायलायस ते कर. ठीक आहे, चोरी करायला चोरी कर, पण त्याचं फळ पूर्णपणे मला अर्पण कर. हे जे पळवाट काढणारे असतात ना, हे पूर्णपणे अर्पण थोडीच करतात. एखादा खाटीक असेल किंवा एखादा चोरी करत असेल तर सगळं भगवंतांना देईल का? आपल्या लहरीप्रमाणे काम करून चालत नसते. म्हणून तर वर्णाश्रम इतकं महत्वाचं आहे. म्हणून तर गुरु इतके महत्वाचे आहेत. कारण ज्या व्यक्तीसाठी आपण काम करणार आहे त्याला काय आवडतंय हे पण माहिती असलं पाहिजे ना. जसं प्रभुपाद मागच्या श्लोकामध्ये सांगतात, भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलंय, मला पत्र, फूल, पान, फूल, फळ आणि पाणी आवडतं. मग तुम्ही मासे अंडी कशाला द्यायला आलाय? भगवंतांनी मागितलंय का ते? मग भगवंत संतुष्ट कसे होतील? लॉजिक आपल्या लक्षात येत नाही. प्रभुपाद एक उदाहरण देतात की गुरुला संतुष्ट करण्यासाठी सगळं केलं पाहिजे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. गुरु तुमचे देव. गुरुला संतुष्ट करणे म्हणजेच भगवंतांना संतुष्ट करणे. तुमच्या गुरुनी तुम्हाला आदेश दिला एक ग्लास पाणी घेऊन ये, आणि तुम्ही आतून एक ग्लास दूध घेऊन आला आणि म्हणाला मला वाटलं हे बेस्ट आहे तुमच्यासाठी, तर ती सेवा नसते. लक्षात येते का? ती सेवा नसते, हा मूर्खपण आहे. ही पहिली गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की माझ्या मनाप्रमाणे करून चालत नाही. आणि हे चोरी म्हणा किंवा हे जे काम आपण करतो, फॅक्टरी हे सगळं चालू आहे ना आजकाल, हे उद्योगधंदे, फॅक्टरी वगैरे, हे सगळी चोरी पापच आहे. ह्यातला पैसा तुम्ही भगवंतांना देत असाल, भगवंत संतुष्ट थोडीच होणार आहेत. भगवंतांची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांवर प्रेम करावं. तुम्ही दुसऱ्यांना लुटून मला आणून देताय, मग मी संतुष्ट कसा होणार? नाही. तर ही झाली भक्त होईपर्यंत करायची कामं. ऍक्च्युली भक्त यातलं काहीच करत नाही. भक्त फक्त भगवंतांचंच काम करतो.
हे तुम्हाला पहिल्या स्टेजला सांगितलं जातं. हे स्टेजेस पण पुढे किती अध्यायात सांगितलं, हे मी विसरतो काय, 13व्या अध्यायात काय कुठेतरी 13व्या अध्यायात 11व्या अध्यायात, हे स्टेप बाय स्टेप 4 श्लोकात भगवंत सांगतात. त्याला जर तुला पूर्ण तुझं मन आणि बुद्धी मला वापरायचं जमत नसेल तर हे कर, हे जमत नसेल तर हे कर, हे जमत नसेल तर हे कर, असं स्टेप बाय स्टेप सांगितलंय भगवंतांनी पुढे. त्यामुळे हे जे करताय ते करा, फळ सगळं मला आणून द्या, ही पहिली स्टेज असते. ही भक्ती नसते ऍक्च्युली. भक्तीचा खरा अर्थ असतो माझ्यासाठीच कर, मी जे सांगेल ना तेच कर. आपण ऍटलीस्ट भगवंतांकडे नाही जायला जमलं तर त्याच्या प्रतिनिधीकडे, गुरुकडे जाऊन त्याला विचारलं पाहिजे की काय आवडतं भगवंतांना, सांगतात सांगा ते मी करतो. सगळं सोडून ते करायला तयार झालं पाहिजे आपण. तर भगवंत इतके पण निष्ठुर नाही आहेत की तुम्हाला येत नसेल ते पण काम देतील. जसं एक प्रभुजींनी मध्ये एक प्रश्न विचारलेला, प्रभुजी आता माझं वय 70 आहे, मी आता 100-150 किलोची पोती बिती उचलू शकत नाही. भगवंत कशाला सांगतील. जसं अर्जुनाला इथे भगवंत सांगतायत की तुला बेस्ट येते बाण सोडणे, त्याचं ट्रेनिंग घेतलंयस तू, आता माझं कामच ते आहे बाण सोडणे, माझं काम सोडून कुठे चाललंयस तू, माझ्यासाठी काम कर. दुसरं काय अर्जुन म्हणतो नाही, दुसरं काहीतरी करून त्यातलं कमवलेलं सगळं तुम्हाला देतो, मला नकोच आहे, मी सांगितलेलं काम सोडून दुसरीकडे कुठे चाललाय तू. नाही, तर भगवंतांचं काम काय असतं हे समजावून घेतलं पाहिजे आपण. भगवंत सांगतात भगवद्गीतेत, पण आपल्याला लक्षात येत नाही, कारण आपण भौतिक इच्छाने, भौतिक आसक्तीने प्रेरित असतो, त्यामुळे आपण विसरतो. काय सांगतात भगवंत, काय काम आहे भगवंतांचं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 काम आहेत भगवंतांची. त्या 3 कामामध्ये जमेल तेवढं नाही, पूर्ण वेळ मदत करणे भगवंतांना, ही आपली भगवंतांची सेवा आहे, भगवंतांची संतुष्टी आहे. हे विसरतो. आणि भगवंत तिथे पण म्हणतात, ज्याला कोणाला माझं काम कळालं तो माझा भक्त आहे, म्हणतात की नाही. या श्लोकाच्या एकदम नेक्स्ट श्लोकामध्ये म्हणतात बघा, हा श्लोक आहे 8व्या नंबरचा 4थ्या अध्यायातला. 9व्या श्लोकामध्ये म्हणतात, ज्याला कोणाला माझं काम कळालं तो माझा भक्त आहे. भगवंतांचं काम काय समजावून घेतलं पाहिजे आपण, भगवंतांचं मिशन काय आहे समजावून घेतलं पाहिजे, भगवंतांची कंपनी काय आहे समजावून घेतलं पाहिजे, त्या कंपनीत कामाला लागलं पाहिजे आपण, त्या मिशन मध्ये आपण काम केलं पाहिजे ते करून नाही चालत. तुम्हाला डायरेक्टली समजलं भगवंतांकडून, नो प्रॉब्लेम. नसेल समजत गुरुकडे जावा, गुरुकडून समजावून घ्या. म्हणून मी मगाशी म्हणालो, गुरुचं काम असतंय तुम्हाला भगवंतांच्या मिशन मध्ये कामाला लावणे, तुम्हाला भगवंतांच्या कंपनीमध्ये कामाला लावणे. त्यामुळे असं कोणी काही म्हणून चालत नाही. बरेच तुम्ही बरं काय पण म्हणाल मग, हे पळवाट असतात, आणि पळवाट आपण अनंत जन्म पळवाटच शोधतोय, कारण आपल्याला हे भौतिक जग सोडायचं नाही. इथेच आपली पत्नी आहे, इथेच आपली पती आहेत, इथेच आपली मुलं आहेत, इथेच माझी मर्सिडीज आहे नवीन घेतलेली, ब्रँड न्यू 2025 मॉडेल. सगळं सोडून भगवंतांसाठी काम करणे, त्यालाच संन्यासी म्हटलंय भगवंतांनी, जो माझ्यासाठी काम करतो. मग आता प्रभुपाद किंवा शास्त्रामध्ये भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात की तुला जमत नसेल ना, नो प्रॉब्लेम, एक स्टेप आता आहेस त्यातून जरासं वरती आहे, जे काय काम करतोस ते काम कर, नो प्रॉब्लेम, पण तू त्यातलं फळ सगळं आहे ना ते तू स्वतःकडे ठेवू नको, देऊन टाकायचं. मला पण देऊ नको, कुठे पण दे, परत देऊन टाक म्हणतात पुढे एका श्लोकात सांगतात. का? कारण त्याच्यातून तुझी आसक्ती सुटेल. मग हळूहळू तुझ्या लक्षात येईल की अरे फळ तर मी घेतच नाहीये, मग विनाकारण पाप कशाला करत बसलोय, डायरेक्ट ते भगवंतांसाठीच काम करूया ना. तुम्ही काम सोडून देता आणि भगवंतांसाठी कामाला लागता. तर हे स्टेप्स असतात. हे 4 स्टेप मध्ये समजावून सांगितले, तिथे आल्यावरती आपण त्याची चर्चा करूया. 11व्या अध्यायाच आहे बहुतेक. लक्षात आलं का तुमच्या लॉजिक?
हम्म? प्रभूजी. हरे कृष्ण. अजून एक प्रश्न आहे प्रभूजी. येस. आपण आतापर्यंत बघितलं की आता भगवंतांचे जेवढे काही अवतार झाले त्याच्यावरती कितीतरी पुराण आहेत, लिखित साहित्य भरपूर काही आहे. मग कलियुग जे चालू आहे आताचं युग त्याच्याबद्दल कुठंच का नाही लिहिलेलं आहे? एवढंच लिहिलेलं आहे की असा काहीतरी म्हणजे काय ते ऍसिडचं पाऊस पडेल, नापीक होईल जमीन, सर्व काही नष्ट होतील आणि सगळीकडे पापच पाप माजेल. पण असं डीप नॉलेज जे काही बाकीच्या भगवंतांच्या अवताराबद्दल अवेलेबल आहे तर ते ह्या अवताराबद्दल का नाहीये? की जेव्हा आपण म्हणतो की ही जी हे जे ब्रह्मांड आहे हे काही पहिलं ब्रह्मांड नाहीये, अशी कितीतरी ब्रह्मांड त्याच्या आधी तयार झाली, नाश पावली, परत निर्माण झाली, नवीन निर्माण होतात. तर मग हे कुठेच का नाही अवेलेबल आहे की कलियुगात काय होतं? एंड ऑफ कलियुग, कलियुगाचा शेवट म्हणजे ब्रह्मांड शेवट होत नाही. आपण सध्या 28व्या चतुर्युगामध्ये आहोत, 28व्या मन्वंतरामध्ये आहोत, 14व्या मन्वंतरामध्ये. सारखं चुकते माझे. आणि एका मन्वंतरामध्ये 28 युग असतात, चतुर्युग असतात. आणि असे टोटल किती मन्वंतर होतात? 17 का 71? एनिवे, डिटेल, हे सगळं डिटेल आहे माताजी. तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते पण आहे सगळं शास्त्रामध्ये. फक्त जितकं जेवढं ज्याला समजतं तेवढंच दिलं जातं. आता भगवद्गीता हे सगळ्या शास्त्रांचा सार आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही ग्रेट डिटेलमध्ये काही नसणार आहे. भागवतम जर तुम्ही उघडला तर भागवतम मध्ये पदोपदी कलियुगाची लक्षणं दिलेली आहेत. 12व्या स्कंदामध्ये तर पूर्ण कलियुगाचंच वर्णन आहे, अख्खा स्कंद कलियुगाचंच वर्णन आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या कलियुगामध्ये देखील 2 अवतार भगवंतांचे येणार आहेत, एक चैतन्य महाप्रभू आणि एक कल्की अवतार. चैतन्य महाप्रभूंचं वर्णन एकदम सूक्ष्म प्रमाणात आहे, कारण चैतन्य महाप्रभू हे भक्ताच्या रूपात आले, आणि कल्की अवताराचं मात्र डिटेलमध्ये वर्णन आहे. आता भागवतम देखील पूर्णपणे डिटेल PhD स्टडी करण्यासाठी नाही आहे. भागवतमचा पण उद्देश भक्त बनवणे आहे, त्यामुळे भागवतम मध्ये पण तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सापडणार नाही. पण बाकीच्या वेदांमध्ये आहे. जसं आपले जीव गोस्वामींनी एकदम रिसर्च करून सगळ्या वेदांचा, सगळ्या पूर्वाचार्यांचा, सगळ्या उपनिषदांचा सगळा अभ्यास करून चैतन्य महाप्रभूंबद्दल कुठे कुठे लिहिलेलं आहे सगळं शोधून काढून त्याच्यावरती हे लिहिलेलं आहे. बरेच लोक विचारतात की प्रभूजी चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल शास्त्रात एवढं का कमी लिहिलेलं आहे? ऍक्च्युली कमी लिहिलेलं नाही, भरपूर लिहिलेलं आहे, फक्त ते सिक्रेटिव्हली लिहिलेलं आहे. कारण चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे तो भक्त अवतार आहे, परंतु कल्की अवतार जो आहे, जो कलियुगातला मेन अवतार आहे, कल्की अवतार, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, भरपूर प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे. तर एक्झॅक्टली कुठे लिहिलेलं आहे मला पण माहिती नाही आहे, मी तुम्हाला शोधून पाठवू शकतो. गौतम बुद्धांबद्दल खूप कमी लिहिलेलं आहे. गौतम बुद्ध देखील भगवंतांच्या ऍक्च्युली प्रमुख अवतारांपैकी एक अवतार आहे. तर गौतम बुद्धांबद्दल एवढं कमी का लिहिलंय? कारण गौतम बुद्धांचा मेन प्रचार हा निर्विशेषवादा, शून्यवादाचा प्रचार आहे. त्यांचा उद्देशच वेगळा होता, काळ वेगळा होता, त्याच्या काळाची गरज वेगळी होती, त्यामुळे त्यांच्याबद्दल पण लिहिलेलं आहे, परंतु खूप कमी प्रमाणात लिहिलेलं आहे. हे कधी कमी असतं, कधी जास्त असतं, सगळ्याचं वर्णन आहे. मत्स्य अवतारचं वर्णन आहे, कुर्मा अवतारचं वर्णन आहे, सगळ्याच आहे. कलियुगाचं भरपूर, ऍक्च्युली भागवतामध्ये सगळीकडे कलियुगाचंच वर्णन आहे. स्टोरीज आहेत सत्ययुगातल्या, हिरण्यकशिपूच्या, हिरण्याक्षीच्या वगैरे, परंतु शेवटी कलियुगाचंच वर्णन आहे. 12वा स्कंद अख्खा कलियुगाचंच वर्णन आहे भागवतमचं. पहिला अध्याय, दुसरा अध्याय तर पूर्ण कलियुगाचंच वर्णन आहे.
आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील दिलेलं आहे. असं नाहीये की नुसतंच वर्णन दिलेलं आहे, त्यातून बाहेर कसं पडायचं हे पण दिलेलं आहे. कलियुगामध्ये एवढे प्रॉब्लेम असून देखील कलियुगाचा फायदा काय आहे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ऍक्च्युली ज्या त्या प्रमाणात दिलेलं आहे. आपण असं म्हणू शकत नाही की कमी प्रमाणात दिलंय, जास्त प्रमाणात दिलंय. जसं आपल्याला असं वाटतं की हे खूप महाभयानक परिस्थिती आलेली आहे, तरी पण भगवंत अजून कसे काय नाही आले. नो. तर जसं तुम्ही आता पृथू महाराजांच्या काळाचं वर्णन ऐकाल ना, ती परिस्थिती अजून आलेली नाही आहे कलियुगामध्ये. तेवढी वाईट परिस्थिती आलेली, मग भगवंत आले पृथू महाराजांचा अवतार धारण करून. तर कलियुगाचं पण वर्णन आहे ऍक्च्युली, अगदी डिटेलमध्ये आहे. आणि कलियुगामध्ये भगवंत येऊन मग वाचवणार कसे आहेत त्याचं पण वर्णन आहे. कलियुग संपल्यानंतर परत सत्ययुग सुरू होतं. ब्रह्मांड नष्ट होत नाही, ते किती दिवसांनी होतं, काय होतं, अगदी डिटेलमध्ये आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांच्यातलं अंतर किती आहे, त्यांचे टायमिंग काय आहे, हे पण सगळं आहे 5व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतांचं. काही नाही असं नाही, परंतु आपल्याला समजेल अशा फिजिक्स केमिस्ट्रीच्या भाषेतच असेल आहे का, सगळीकडे नाही तसं. तुम्हाला थोडंसं मग संस्कृत एक्सपर्ट व्हावं लागेल, शास्त्र एक्सपर्ट व्हावं लागेल, भागवत विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल, सगळ्याच डिटेलमध्ये स्टडी करायचं झालं तर जीव गोस्वामींची पुस्तकं वाचावी लागतील. आहे सगळं डिटेलमध्ये. फक्त ते आपलं काही काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या. आपल्याला इथून बाहेर पडण्यासाठी फक्त भगवद्गीता सफिशियंट आहे, उपदेशामृत पण सफिशियंट आहे. आपण ह्या आपल्या भौतिक दृष्टिकोनातून जर याचा सगळ्याचा अभ्यास करायला लागलो ना, तर माताजी कधीच हे न संपणारं ज्ञान आहे. कारण भगवंत अनंत आहे, भगवंत कधीच सीमित होत नाही. नमो देव दामोदर अनंत विष्णू. भगवंतांना नाही कुणी आजपर्यंत समजावून घेतलेलं आहे, नाही कुणी समजावून घेऊ शकतो. तरीही जेवढं समजेल त्या पद्धतीने ही सृष्टीची रचना, सृष्टीचं मोजमाप, सृष्टीचे काल मर्यादा, सृष्टीची व्यवस्था या काल मर्यादेमध्ये हे सगळं भागवतामध्ये दिलेलं आहे. समजायला थोडंसं कठीण जातं कधी कधी, कधी कधी काय नेहमीच कठीण जातं. एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची रचना दिलेली आहे. प्रत्येकाचं अंतर माप, कोण कोणाभोवती फिरतो, कसा फिरतो, तिथे काय आहे, सगळं दिलेलं आहे. अमेझिंग कलरफुल चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. मेरू पर्वत, सूर्य, तारे, ग्रह, हा लोक, तपलोक, जनलोक, कुठून कुठे कसा फिरतो, काय कुठे कोण कुठे राहतो, तिथले जीव कसे आहेत, सगळं 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 डिटेल. त्यातलं अंतर किती आहे ते पण दिलेलं आहे. इथून येत सूर्याचं चंद्रापासून चंद्राचं स्वर्गापर्यंत सगळं अंतर दिलं. प्रभुपादांचे एक एक शिष्य इतके महाभयानक हुशार होते, एक दोघे तर अगदी PhD सायंटिस्ट होते. प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की ह्याचा पूर्ण अभ्यास करा आणि ह्याचं 3D मॉडेल बनवा संपूर्ण ब्रह्मांडाची रचनेचं. तर प्रभुपादांना जाऊन ऍक्च्युली आता 40-50 वर्ष झाली, अजून कोणालाच कळत नाही हे कसं बनवायचं. काही लोक म्हणतात की डिटेलमध्ये दिलेलं नाहीये भागवतम मध्ये, त्यामुळे आपल्याला बनवता येत नाही. पण ऍक्च्युली ते डिटेलमध्ये आणि कम्प्लीट आहे. हे असंच असतं, ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे ज्याला त्याला कळतं, त्याला त्याला कळत नाही. भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना अख्खा वेद म्हणजे 4ही वेद, भागवतम सगळं 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 ज्ञान फक्त 4 श्लोकात सांगितलं. आता एखादा विचार करू शकतो असं कसं काय.
ते असं आहे, ज्याला अभ्यास करायची इच्छा आहे त्याच्यासाठी पण आहे, ज्याला अभ्यास करायचं नाही आहे, पूर्णपणे शरण जायचंय भगवंतांना त्याच्यासाठी पण आहे. फक्त शिक्षाष्टकम वाचला तरी तुम्ही भगवंतांना पूर्ण शरण जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. 100% गॅरंटीड, त्याच्यामध्ये काही कमतरता नाहीये. फक्त अष्टकामध्ये 8 श्लोकामध्ये अभ्यास करायचे असे प्रभुपाद म्हणायचे, ज्याला शरण जायचंय त्यांनी या, ज्याला जप करायचंय त्यांनी या, ज्याला अभ्यास करायचाय त्यांनी पण या. आमच्याकडे सगळ्यांसाठी मटेरियल आहे. प्रभुपाद म्हणायचे कधी कधी चेष्टेने. तर आहे, नाही असं नाही, कधी कधी शोधावं लागतं, कधी कधी सापडतं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.